नमस्कार, मी रुपाली. अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने तूप बनवायला शिकणार आहोत. साईपासून लोणी काढण्यासाठी एकदम तासनतास रवीने घुसळत बसण्याची गरज नाही आहे. पहिल्याच्या बायका जमवलेल्या साईमध्ये पाणी टाकून तासनतास रवीने घुसळत बसायच्या आणि लोणी काढायच्या. मला आठवते माझी आईसुद्धा तसंच करायची. पण आता आपल्याला तासनतास रवीने घुसळत बसण्याची गरज नाही आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं लोणी तयार होतं. तर चला तर मग तुम्हाला सोप्या पद्धतीने तूप बनवायला शिकवते. आणि आपण एकाच साईपासून 2 वेळा तूप बनवणार आहोत. चला मग सुरू करूया. गाईज, ही फ्रीजमध्ये 1 महिनाभर साठवलेली साय आहे. मी साय फ्रीजरमध्ये साठवते. साय जमा करताना त्यामध्ये 1 ते 2 चमचा दही टाकायचं. मी अशा प्रकारचं व्हिस्कर वापरते आहे. तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवी वापरू शकता किंवा साधी पळी वापरली तरीसुद्धा चालेल. ज्या दिवशी तूप बनवायचं असतं त्या दिवशी सकाळीच आपला साईचा डब्बा फ्रीजरमधून बाहेर काढायचा आणि संध्याकाळी तूप बनवायला घ्यायचं किंवा दुपारीसुद्धा घेऊ शकतो. तेवढ्या वेळात आपला साईचा झालेला बर्फ विरघळून जातो. साईचं टेम्परेचर जास्तच थंड असेल, 5 मिनिटे होऊन गेल्यानंतर सुद्धा जर लोणी बनत नसेल तर त्यामध्ये एखाद पेला कोमट पाणी टाकायचं. गाईज, मी व्हिडिओ अजिबात फास्ट फॉरवर्ड केलेला नाही आहे. जो ओरिजिनल व्हिडिओ आहे तोच ठेवला आहे, म्हणजे आपल्याला समजेल की किती वेळामध्ये लोणी तयार होतं आहे. साईमध्ये एकदम जास्त पाणी टाकायचे नाही. जास्त पाणी टाकले तर लोणी बनायला खूपच टाईम लागतो. मी साईमध्ये अजिबात पाणी टाकलेले नाही आहे. तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने ढवळत राहायचे आहे. आपले लोणी ऑलमोस्ट तयार झाले आहे. तुम्ही बघू शकताय साईपासून पाणी वेगळे व्हायला लागले आहे, म्हणजेच आपले लोणी तयार होत आहे. लोणी किती वेळात बनते हे आपल्या टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड आहे. जास्तच थंडीचे दिवस असतील तर लोणी बनायला थोडा टाईम लागतो. त्यावेळी त्यात थोडेसे कोमट पाणी टाकायचे. आणि गरमीमध्ये लोणी बनत नाही त्यावेळी आपण त्यामध्ये फ्रीजमधले थंड पाणी टाकायचे. लगेचच लोणी तयार होते. आपले लोणी तयार झाले आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला बोलले होते की 5 ते 10 मिनिटांमध्ये लोणी तयार होतं, पण फक्त आणि फक्त 3 मिनिटांमध्ये आपलं लोणी तयार झालं आहे. तुम्ही बघू शकताय. आता मी यामध्ये नॉर्मल टेम्परेचरवाले पाणी टाकणार आहे. आता दुसऱ्या टोपामध्ये सुद्धा पाणी घ्यायचे आहे आणि लोण्याचे गोळे बनवून त्या टोपामध्ये टाकायचे आहेत, म्हणजे लोण्याचे गोळे 2 वेळा पाण्यातून धुवून निघतील.
आता हे उरलेले पाणी आहे, यालाच आपण ताक म्हणतो. हे आपण पिऊ शकतो. आता त्याच टोपामध्ये आपण पुन्हा हे लोण्याचे गोळे टाकणार आहोत. हे पहा, आपले लोणी किती सुंदर तयार झाले आहे. आता याला स्लो गॅसवर ठेवायचे आहे आणि 5 ते 10 मिनिटांनी चेक करायचे आहे, कारण काही वेळा लोणी मेल्ट होऊन ओव्हरफ्लो होते, त्यामुळे 5-5 मिनिटांनी ते चेक करायचे. आपले लोणी मेल्ट झाले आहे, तुम्ही बघू शकताय. हे बघा गाईज, आपले तूप बनायला सुरुवात झाली आहे. जवळजवळ आपल्याला 1 तास लागला आहे तूप बनण्यासाठी. आपले तूप तयार आहे. आता मी गॅस बंद केलाय. हे तूप थोडेसे कोमट किंवा थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचे आहे. हे बघा, आपले तूप किती सुंदर बनून तयार आहे. त्याला वास सुद्धा खूप छान येतोय. आता या टोपामध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकायचे आहे आणि ते पाणी फास्ट गॅसवर उकळवायचे आहे. आता हे पाणी लगेचच गाळणीने गाळून घ्यायचे आहे आणि थंड झाले की फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचे. मी रात्रभर हा टोप फ्रीजमध्ये ठेवला होता. आता या टोपामध्ये जे जाड लेयर तुम्हाला दिसते आहे ते तुपाचे आहे. ते चमच्याने वरच्यावर काढून घ्यायचे आहे. आता हे उरलेले पाणी फेकून द्यायचे आणि हे काढलेले तूप स्लो गॅसवर ठेवायचे आहे. याला चांगले उकळू द्यायचे आहे. जर ते तडतड करत असेल तर त्यावर झाकण ठेवायचे. आपले दुसरे तूप सुद्धा तयार आहे. गाळणीने गाळून घ्यायचे आहे. हे बघा गाईज, तो उरलेला मावा काही जण टाकून देतात. त्यांना माहिती नसतं की त्यामध्ये सुद्धा एवढं तूप असतं. जवळजवळ अर्धी वाटी तूप बनले आहे. हे आपण नेहमी वेस्ट घालवतो. हे तूप पहिले वापरून टाकायचे. हे आपण काल बनवलेले तूप आहे. हे बघा गाईज, अशा प्रकारे आपण एकाच साईपासून 2 वेळा तूप बनवले आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला अर्धा लिटरपेक्षा जास्त म्हणजेच पाऊण लिटर तरी तूप बनलेलं आहे. आणि आपण एक्स्ट्रा हे वाटीतलं तूप, अर्धी वाटी तूप बनवलं आहे. त्यातलं मी थोडंसं यूज पण केलं आहे. तुम्हाला जर माझी ही तूप बनवण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.